प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देवापाने पुन्हा एकदा देवाच्या वचनातून बोलण्याची संधी दिली. परमेश्वराचे मनापासून आभार मानतो आणि त्याबरोबर जीजस इंडिया टीव्हीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा लोक देवाचं पवित्र वचन टीव्हीच्या द्वारे ऐकतात, यूट्यूबवर ऐकतात आणि तेव्हा लोक आशीर्वादित होत आहेत. बऱ्याच लोकांचे फोन येतात आणि आम्ही या वचनाने आशीर्वादित झालो असे ते सांगतात. यामध्ये मनुष्याचा गौरव नाही, पुरेपूर प्रभूचा गौरव आहे आणि सर्व काही प्रभूला समर्पित आहे. हालेलुया. या ठिकाणी बंधू अविनाश यांनी ज्या उद्देशाने जीजस इंडिया टीव्ही सुरू केलं तो उद्देश त्यांचा फार चांगला आणि प्रभूला समर्पित असा आहे आणि म्हणून देवापाने त्यांना देखील आशीर्वादित केलेला आहे. आज देवाच्या पवित्र वचनावर मनन करत असताना आपण प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय आणि 1 ते 11 ही वचने पाहूया. एकदा पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. तेव्हा जन्मता पांगळा असा कोणी एक मनुष्य होता. त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी प्रतिदिवशी मंदिराच्या सुंदर नामे दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जाणार आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याचपासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्याचकडे लक्ष लाविले. पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, जे आहे ते तुला देतो. नासरी येशूच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे या तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. त्याला सर्व लोकांनी चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि जो मंदिराच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे तो हाच आहे असे त्याने त्याला ओळखले. तेव्हा त्याला जे घडले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले. मग तो पेत्र व योहान यास बिलगून राहिला असता सर्व लोक फार विस्मित होऊन त्याचकडे शलमोनाची देवडी म्हटलेल्या ठिकाणी धावत आले. प्रार्थना करू. सर्वसमर्थ जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो. या तुझ्या पवित्र वचनावर मनन करत असताना प्रभू आजच्या मरणाचा विचार तू दे आणि तुझ्या वचनातील रहस्यमय गोष्टी तू प्रगट कर. ते माझ्या गौरवासाठी नव्हे तर देवा तुझ्या गौरवासाठी सर्व काही असू दे. तू आमचं सहाय्य कर. वचन ऐकणाऱ्या सर्वांचं सहाय्य कर. प्रत्येकांना तुझी कृपा पुरव देवा आणि आजचं वचन प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो, आमेन. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो एकदा पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. एकदा पेत्र व योहान प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. प्रियजन हो, ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना ही फार महत्वाची आहे. प्रार्थना हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा प्राण आहे. जेव्हा जीवनातल्या प्रार्थना संपतात तेव्हा मेल्यागत स्थिती होते. टिळकाने असं म्हटलेलं आहे, धर्म रवी तू क्षणभर नसता, मेलोसे तुझं विन वाटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. प्रार्थना म्हणजे देवासंगती बोलणे आणि देवासंगती बोलण्याकरता प्रार्थना ही शिकवलेली प्रार्थना नसावी. देवासंगती बोलण्याचं शिकवायला नको. जेव्हा लेकरं लहान आहेत आणि लहानपणी आपण त्यांना प्रार्थना करायचं शिकवतो, चांगलं वळण लावतो, धार्मिक संस्कार त्यांच्यावर टाकतो, त्यांच्यावर करतो, ही महत्वाची गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु प्रौढ झाल्यानंतर आपण सर्वजण आपल्या गरजा आपण बोलून दाखवत असतो, आपण बोलत असतो. देव हा जिवंत आहे आणि जिवंत देवासंगती लोकांनी बोलावं अशी देवाची इच्छा आहे.
जोपर्यंत आपण देवासंगती बोलणार नाही, देवाबरोबर बोलणार नाही, तोपर्यंत त्याची आणि आपली चांगल्या रीतीने ओळख होणार नाही, किंवा त्याचा आणि आपला चांगला संबंध प्रस्थापित होणार नाही. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र आणि योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस देवाच्या मंदिरामध्ये जात आहेत. आता या छोट्याशा शास्त्र भागामध्ये खूप काही ख्रिस्ती जीवनाचं जे रहस्य आहे, गुपित आहे, ते दडलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या पहिल्या वचनामध्ये की प्रभू येशूच्या शिष्यांचं प्रार्थनेचं जीवन कसं होतं, ते किती प्रार्थना करायचे आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला किती मोठं स्थान होतं. आणि शिष्यामध्ये जे प्रभूने दोन दोन लोक नियुक्त केलेले होते, दोघांना त्यांनी स्वार्थ प्रसारासाठी पाठवलेलं होतं. पहा, ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर, ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर जी ख्रिस्ताची शिकवण आहे, ती शिकवण पेत्र आणि योहान विसरले नाहीत. त्यांना येशूच्या बोलण्याचं गुपित, गमक आणि त्या गुपितामधले जे आशीर्वाद आहेत ते समजले होते की आपल्यामध्ये जर ऐक्य असेल तर देव आपल्याद्वारे अद्भुत गोष्टी करील. आणि म्हणून ते प्रभू येशूचे शब्द, प्रभू येशूची शिकवण त्यांनी जोपासली होती. प्रभू येशूची जी परंपरा आहे ती त्यांनी जोपासली होती. जो संप्रदाय प्रभूचा आहे तो त्यांनी जोपासलेला होता की दोघांनी जाऊन सुवार्थ सांगणे. आणि प्रभू मंडळीची व्याख्या करताना किंवा प्रभू त्यांच्यामध्ये असेल हे सांगत असताना तो म्हणतो, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने प्रार्थना करीत असतील, एक चित्ताने प्रार्थना करीत असतील, तेथे मी आहे. मग पेत्र आणि योहानाला हे गमक समजलेलं आहे, म्हणून ते एकत्र आहेत. आपल्याला पाहायला मिळतं मार्काचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये रूपांतराच्या वेळेस पेत्र आणि योहान ही बरोबर आहेत. याईराच्या कन्येला बरं करत असताना लूका शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 51 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशूने बाकीच्या सर्व शिष्यांना बाहेर घालवलं, परंतु पेत्र आणि योहान व याईराची कन्या आणि तिची पत्नी म्हणजे आई वडील, 2 शिष्य आणि प्रभू येशू त्या खोलीत गेला आणि त्यांनी त्या मुलीसाठी प्रार्थना केली किंवा त्या मुलीला उठवलं. त्यानंतर पुनरुत्थानाच्या वेळेस योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 36 वचनामध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळतं की त्या ठिकाणी देखील पेत्र आणि योहान येशूच्या कबरेकडे जाण्यासाठी जसं यांच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे, सकाळीच उठून हे येशूच्या कबरेकडे जात आहेत, त्यांची जोड फुटलेली नाही. त्याच्यानंतर प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय आणि 14 वचनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की इतर प्रेषिताने पेत्र आणि योहान यांना विदेशात पाठवण्याची, वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याची त्यांनी तरतूद केलेली आहे. ऐक्य, एकीचं बळ. आणि यांचं हे ऐक्य चमत्कारापुरतं मर्यादित नाही, सन्मानापुरतं मर्यादित नाही, तर यांच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा ऐक्य आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये आमच्या बरोबरीला प्रार्थना करणारे लोक किंवा प्रार्थना करणारे जोडीदार असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आपण वैयक्तिक प्रार्थना करतो ही चांगली गोष्ट आहे, पण प्रभूची अशी इच्छा आहे की तुम्ही एकटेच नाही तर अनेक लोक तुमच्या बरोबर प्रार्थनेला असले पाहिजेत, किंबहुना 2 तरी. आणि पेत्र आणि योहान यांच्यामध्ये ते ऐक्य आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट या ठिकाणी त्यांच्या एकत्र येण्यामध्ये एक दुसरी गोष्ट पाहायला मिळते, तिथे श्रेयाची लढाई नाही, श्रेय नाही. आणि म्हणून या ठिकाणी पेत्र बोलतो, काही ठिकाणी योहान बोलतो, परंतु दोघांपैकी कोणी एक जण बोलो, परंतु ते एकाच्या नावावर
बिल फाडल्या जात नाही किंवा एकाचा उदो उदो केल्या जात नाही. तेव्हा 4थ्या वचनामध्ये तेव्हा पेत्र व योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे पहा. यांनी काय ठरवलं होतं की आपण संगतीच त्या लांगड्या भिकाऱ्याला बोलू. पण इथं वचनात लिहिलं, या ठिकाणी दोघांपैकी कोणालाही जास्त श्रेय दिलेलं नाही. दोघेही म्हणाले. पेत्र आणि योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे पहा. प्रियांनो, या ठिकाणी या दोघांच्या जीवनामध्ये एक गोष्ट कॉमन आपल्याला पाहायला मिळते की चमत्कार करणारा पेत्र नाही, चमत्कार करणारा योहान नाही, तर चमत्कार करणारा प्रभू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला पाहायला मिळतं लोक साक्ष देतात आणि त्या साक्षीमध्ये पास्टर लोकांचा आग्रह असतो, मी एक पाळक आहे, की त्या प्रत्येक साक्षीमध्ये माझं नाव असलं पाहिजे. जर माझ्या नावाने साक्ष असेल तर इथे द्या, माझ्या नावाची साक्ष नसेल तर देऊ नका. आमच्या चर्चमध्ये जर चमत्कार झाला असेल तर ती साक्ष इथे द्या, दुसरीकडे चमत्कार झाला असेल ती साक्ष देऊ नका. आमच्या प्रार्थना ग्रुपच्या द्वारे जर काही घडलं असेल तर ते इथे सांगा, इतरत्र कुठे काही घडलेलं असेल तर इथे सांगू नका. आमच्याशी केंद्रित काय आहे ते बोला. परंतु प्रिय भावांनो, प्रिय बहिणींनो, मनुष्याशी केंद्रित जीवन जगण्यापेक्षा ख्रिस्त केंद्रित जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, यावरून आपल्याला समजतं की ख्रिस्ताला समर्पित लोक कोण आहेत आणि कोण नाही. जर ते स्वतःचा उदो उदो करीत असेल, मी इथे आलो, मी या गावात आलो, मी या पाळक साहेबाकडे आलो, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्या फक्त ऍक्टिंग आहेत. कोणी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात, कोणी पाडायचा प्रयत्न करतात, कोणी फूक मारतात, कोणी जोड्याला हात लाव म्हणतात, कोणी वाकाय लावतात, कोणी उभं करतात, कोणी वेगवेगळ्या ह्या फक्त ऍक्टिंग करायला लावतात. ऍक्टिंगनी माणसं बरे होत नाहीत. आणि ख्रिश्चनिटीमध्ये, ख्रिस्ती विश्वासामध्ये कृतींना महत्व नाही, कर्माला महत्व नाही. ख्रिस्ती विश्वासामध्ये महत्व आहे ते तुमच्या विश्वासाला. रक्तस्रावाने पीडित असलेली स्त्री गर्दीत शिरली आणि तिने प्रभू येशूच्या जाग्याला स्पर्श केला. हालेलुया. की कशी प्रभूकडे गेली हे महत्वाचं नाही, परंतु आपल्या मनात म्हणाली की मी प्रभूच्या जाग्याला स्पर्श केला तरी मी बरी होईल. विश्वास निर्माण झाला, विश्वास जागृत झाला, विश्वास आतमध्ये वाढीस गेला आणि विश्वासाने ती कृती केली की मी बरी होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियजन हो, ऍक्शन पेक्षा विश्वासाला महत्व द्या. ऍक्शन पेक्षा प्रभू येशूच्या सामर्थ्याला महत्व द्या. ठिकाणापेक्षा प्रभूला महत्व द्या. या ठिकाणापेक्षा स्वर्गीय ठिकाणाकडे लक्ष लावा. आपल्याला पेत्र आणि योहान यांच्या जीवनामध्ये एक कॉमन गोष्ट पाहायला मिळते की ते एकत्र जगतात, परंतु श्रेयासाठी ओढाताण करत नाही. आणि म्हणून एक दुःखाची गोष्ट आपल्या मंडळामध्ये, आपल्या अवतीभोवती लोकांमध्ये घडतं की ते काही दिवस फार एकत्र राहतात, एका ताटात खातात, एकत्र प्रार्थना करतात, एकत्र सगळं काही. त्यांनी जसे कपडे घातले तसेच हे कपडे घालतात, त्यांनी जशी दाढी ठेवली तसेच हे दाढी ठेवतात, त्यांनी जसे केस वाढवले तर हे केस वाढवतात, ते जशी भाषा बोलतात तसंच हे भाषा बोलतात. आपल्याकडं कधी आता हल्ली याच्यामध्ये काही लोकांची मराठी सुद्धा बदललेली आहे. काही लोक मराठी भाषेत इंग्लिश आणतात, ती त्यांची स्टाईल आहे, पण बाकीचे अनुयायी ती स्टाईल मारतात. आणि मग जर का खटकलं, आणि खटकतं कशाने हे समजत नाही, आणि मग जर का ते खटकलं तर मग ते एकमेकाचे म्हणतात सख्खे भाऊ पक्के वैरी.
एकमेकाचे दुश्मन बनतात, एकमेकाची सेवा कशी संपेल त्याचा विचार करतात, एकमेकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी? की त्या घरामध्ये या व्यक्तीला प्रवेश मला मिळावा, त्या व्यक्तीचा प्रवेश बंद व्हावा, त्या व्यक्तीच्या चर्चला जाणं बंद व्हावं, ते कसे माझ्याकडे येतील याच्यासाठी प्रयत्न करतात. परंतु ख्रिस्ताची प्रीती ही तशी नाही. ख्रिस्ताने प्रीती केली, ख्रिस्ताने प्राण दिला, तो आपण एकमेकापासून विभक्त व्हावा यासाठी नाही, तर आपण ऐक्यात राहावं. कारण स्वर्गामध्ये वेगवेगळ्या खोल्या नाही आहेत, तर स्वर्गामध्ये सर्वजण, सर्व जाती धर्माचे लोक, सर्व वंश, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, उच्च नीच, शिकलेले, अनपढ, कोणत्याही देशाचे, कुठलेही कसे असो, परंतु सर्व स्वर्गामध्ये विश्वासाने सर्व लोक एकत्र राहणार आहेत. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पौल आणि बर्नबा याविषयी पाहायला मिळतं की ते असं लिहिलं, पुन्हा एकत्र झाले नाहीत, परंतु हो ना ते एकत्र झालेले आहेत. तुम्ही देवाचं वचन वाचलं परिशुद्धाच्या कृत्यामध्ये, तर पुन्हा ते आपल्याला एकत्र झालेले. भलं त्यांनी एकत्र सेवा केली नाही, परंतु देवाच्या कामासाठी सर्वजण एकत्र आहेत. त्या काळातही भेद होता, परंतु आजच्या काळासारखा भेद नव्हता. ते ख्रिस्त केंद्रित जीवन जगत होते, ते प्रार्थनेचं जीवन जगत होते, ते देवाच्या कार्याला प्रथम स्थान देणारे लोक होते. आणि कसंही करून जी प्रभूने महान आज्ञा त्यांना दिली होती, ती महान आज्ञा त्यांना पूर्ण करायची होती, ती म्हणजे संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तिथे त्यांना त्यांचं राज्य वाढवायचं नव्हतं, तर त्यांना देवाचं राज्य वाढवायचं होतं. आणि म्हणून ते प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असत, प्रार्थना करण्यासाठी जात असत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ते मंदिरात जात होते. तिसऱ्या प्रहरी ते मंदिरात जात होते. हालेलुया. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहिलं की ते एकत्र येत होते, त्यांच्यामध्ये ऐक्य होतं, त्यांचं ऐक्य कोणी तोडू शकलं नाही. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी की ते मंदिरात जात होते. हालेलुया. ते मंदिरात जात होते, ते प्रार्थनेच्या वेळेला. त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेची वेळ वेगळी ठेवलेली होती. प्रार्थना करणे त्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवले होते प्रार्थना. आणि ते प्रार्थनेसाठी प्रार्थनेला प्रथम स्थान देत होते देवाच्या मंदिरामध्ये. आज असं घडतंय की ठिकठिकाणी मंदिरं उभा राहत आहेत. एकदा एका स्त्रीने मला विचारलं की पाळक साहेब, मला माझ्या घरावर मंदिर उभा करायचं. त्यांना मी सांगितलं की सिस्टर, मंदिर उभा करू नका, चर्च उभा करू नका, फार तर देवाच्या सेवकासाठी एखादी खोली शिवनेमकरी सारखी उभी करा, की त्यांच्या गरजा पूर्ण होतील किंवा ते येऊन राहू शकतील, असं करा. चर्च उभा, तुम्ही बिल्डिंग बांधून तिथे काय करणार? प्रार्थना करणार. जर प्रार्थना करत असाल तर तुमच्या घरातही तुम्ही प्रार्थना करू शकता. तुमचं घर प्रार्थना मंदिर करा. नसता जर वर बांधायचा विचार असेल, खरोखर प्रार्थना हॉल करा आणि कोणी या आणि प्रार्थना करा. असं प्रेयर टावर बनवा की तिथे या, बेल पाडा आणि मग प्रार्थना करा. असं नको, या आणि प्रार्थना करा. कारण मला असं वाटतं आज वेगवेगळ्या ठिकाणी लोक प्रार्थनेचे स्थान देखील उभे करतात आणि त्या स्थानातून देखील मिळकत कशी मिळेल त्याचा प्रयत्न करतात. असं वाटतं की आजच्या काळात जर पेत्र आणि योहान जर असते आणि असे प्रार्थनेचे ठिकाणं, पैसे देऊन प्रार्थना करण्याचे ठिकाणं असते, तर पेत्राला आणि योहानाला प्रार्थना करता आली नसती. जेव्हा मंदिरात जातात ते सांगतात, बाबा रे, आमच्याकडे सोनं रुपं काही नाही, काही नाही आमच्याकडं, आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत. प्रियजन हो, त्या ठिकाणी प्रार्थना मंदिराला कुलूप नव्हतं. कारण या अगोदरच प्रभूने त्यांना सांगून ठेवलं होतं यहूद्यांना की माझ्या घराला प्रार्थना मंदिर म्हणतील. सर्वांसाठी प्रार्थनेचं ठिकाण. आज चर्चेस मध्ये
प्रार्थना कमी होतात, एंटरटेनमेंट जास्त चालतं. मी मागेही माझ्या संदेशामध्ये सांगितलेलं होतं, प्रार्थना कमी, एंटरटेनमेंट जास्त. अहवाल, इकडचा अहवाल, तिकडचा अहवाल, इकडच्या गोष्टी, तिकडच्या गोष्टी. प्रार्थना नाही. प्रार्थना एक दोन प्रार्थना झाल्या, संपल्या. प्रार्थना मंदिरं होणं फार गरजेचं आहे. चर्चच नाही, फक्त चर्च बिल्डिंग, पण प्रार्थना होते का? मला कधी कधी असं वाटतं की आपल्या चर्चेसला कुलूपच लावायला नको. जर एखाद्या मंडळीमध्ये 1000 लोक असतील तर 1000 लोकांच्या पाळ्या लावा प्रार्थनेच्या, की ब्रदर तासभर या आणि प्रार्थना करा. त्यांनी जर 1 तास जर प्रार्थना करायचं ठरवलं, 1000 तास, 1000 तासामध्ये 1000 लोक बेततील. एकदा का प्रार्थना करून तो गेला तर बरेच दिवसांनी त्याचा नंबर येईल, 1 तासाची प्रार्थना. आणि असे जर प्रार्थनेचे मंदिर जर झाले तर भारतामध्ये मोठं संजीवन आल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु गंमत अशी आहे की जे 2 तासाच्या प्रार्थना असतात, भक्ती असते, त्याच्यामध्ये ती ठरलेली असते. एवढ्या वेळापुरत याच्या बाहेर पालकांनी जाऊ नये, याच्या बाहेर पालकांनी संदेश देऊ नये, याच्या बाहेर एवढीच प्रार्थना करावी, एवढंच संदेश द्यावा, एवढंच सगळं काही असावं. जर का काही काही चर्चेसमध्ये पालकाचा संदेश वाढला की पाठीमागे संबंधित लोक वर हात करतात, पालक साहेब टाइम संपला. प्रेषिताच्या काळामध्ये हे लोक रात्रभर प्रार्थना करत होते, रात्रभर देवाचं वचन ऐकत होते, रात्रभर शिकवित होते. आणि म्हणून त्यावेळेला संजीवनाची वाट होती. जिथे कुठे हे लोक जात तिथे देव चमत्कार करीत असे. ते कशामुळे? त्यांच्या प्रार्थना आणि त्यांच्यात असलेलं ऐक्य. आजकाल चर्चमध्ये, काही चर्चेसमध्ये प्रार्थना कमी, परंतु जगी गोष्टी जास्त घडतायत. चर्चेसमध्ये, काही काही चर्चेसमध्ये राजकारणाच्या मीटिंगी, काही काही चर्चेसमध्ये काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मीटिंग, कुठं कुठं हे चर्चमध्ये, हे काही चर्च मोकळं आहे. प्रिय भावांनो, बहिणींनो, चर्च बिल्डिंग हे प्रार्थनेचे स्थान होणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आपले स्वतःला धार्मिक समजणारे लोक मध्ये आहेत, त्यांना ज्यांना पुलपिटची हौस आहे, ज्यांना उपदेश करण्याची हौस आहे, ज्यांना पुढे येऊन गाणे गाण्याची हौस आहे, ज्यांना पुढे येऊन लीडिंग करण्याची हौस आहे, त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो, प्रिय भावा, प्रिय बहिणी, इथे उभा राहून लोकांना धार्मिक दाखवण्याचा प्रयत्न करू नको. बहिणी, करू नको. तर प्रार्थनाशील व्यक्ती बन. प्रेज द लॉर्ड. तासन तास सवय लावा चर्चमध्ये येऊन प्रार्थना करण्याची. आमेन. देव अद्भुत चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, पहिली गोष्ट की आमच्यामध्ये ऐक्य असावं. दुसरी गोष्ट की प्रार्थनेचे स्थान, चर्च, मंदिर हे प्रार्थनेचेच मंदिर असावेत. आणि त्या मंदिरामध्ये सतत आणि सतत प्रार्थनेचा आवाज ऐकू आला पाहिजे. शमूएल बाळ लहान होता आणि तो मंदिरात त्याला आणून सोडलेलं होतं, आणि नेहमी तो देवाच्या वेदीजवळ, म्हणजे देवाच्या प्रार्थनेत तो असे. प्रियजन हो, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की शमूएल बाळाला देवाने राजाला अभिषेक करणारी व्यक्ती असं बनवलं, कारण त्याचं जीवन हे पूर्ण चर्चमध्ये गेलं होतं, प्रार्थनामय जीवन त्याचं होतं. आपल्याला पुढे पाहायला मिळतं. आपण दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहूया की सुंदर नामे दरवाजाजवळ. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी मला थोडंसं या संदेशातून एक गोष्टीवर प्रकाश पाडायचा होता. तो असा की देवाचे दास, देवाचे सेवक खूप किमती आहेत, त्यांना खूप किंमत आहे. हालेलुया. दुःख वाटतं आणि भय वाटतं, कधी कधी वाईट वाटतं, चिंता वाटते की एक वेगळं वातावरण सध्या लोकांमध्ये तयार झालेलं आहे.
ख्रिस्त विरोधी वातावरण म्हणण्यापेक्षा देवाचे दास विरोधी वातावरण तयार झालेलं आहे. अर्थात त्याला काही लोक जबाबदार देखील असतील, परंतु प्रियजन ही गोष्ट भयानक आहे. कारण देवाच्या दासाविषयीचा आदर संपत चाललेला आहे. देवाच्या दासाचा आदर परत करा. जर देवाच्या दासाचा आदर संपला ना, तर हळूहळू ख्रिस्ती विश्वास संपून जाईल. कारण लक्षात ठेवा, श्रीमंत माणूस आणि भिकारी लाजर यांच्या संवादामध्ये अब्राहम सांगतो म्हणजे देवाचं प्रतिनिधित्व, म्हणजे देव सांगतो की मी माझे मोशे आणि संदेष्टे जगात ठेवले आहेत, यांचं त्यांनी ऐकावं. हालेलुया. प्रियजन हो, देवाच्या दासाचा आदर जर आमच्या जीवनामध्ये आम्ही बाळगला, जर आमच्या जीवनामध्ये देवाच्या दासाचा आदर जर केला, तर तो दास, तो सेवक आपल्यासाठी आशीर्वादित होईल. पण जर आम्ही आदर करण्याचं टाळलं, तर तुम्हाला सांगतो कोणीच आपल्यासाठी आशीर्वादित होणार नाही. जुन्या करारामध्ये काय झालं, देवाने त्याचे याजक ठेवले आणि याजकाचा प्रभाव पडावा म्हणून देवाने त्यांना विशिष्ट प्रकारचे वस्त्र दिले. याजक इतरांपेक्षा वेगळा दिसावा, याजकाचा प्रभाव लोकांवर पडावा म्हणून त्यांनी आपल्याला पाहायला मिळतं त्याचे अंगरखे दिले, झगे दिले, उर्रीम तुम्मीम, वेगवेगळ्या त्याचा मंदिल, त्याचे सगळं पेहराव आपल्याला पाहायला मिळतो लेव्याच्या पुस्तकामध्ये. तो कशासाठी? की सर्व इस्रायल लोकांवर देवाच्या याजकाचा प्रभाव पडावा. प्रेज द लॉर्ड. याजकाचा प्रभाव पडावा. परंतु गंमत अशी, प्रभू म्हणतो की जखर्यापासून योहानापर्यंत या लोकांनी, शेवटचा जखर्यापर्यंत म्हणजे जुन्या काळापासून आतापर्यंत या लोकांनी संदेष्टाचा घात केला, सत्य सांगणाऱ्यांचा घात केला, सत्य सांगणाऱ्या लोकांना मारून टाकलं. त्या लोकांचं रक्त तुमच्यावर आहे. वेगळे दिसायचे, वेगळे. आपल्या योहानाच्या बाबतीत पाहायला मिळतं, योहान केसाळ कपडे वापरायचा, रानमध टोळ ते खायचा. तो गावातही राहत नव्हता, तो जंगलात राहायचा. वेगळं, यांच्यापेक्षा वेगळं राहण्याचा, वेगळं खाण्याचा प्रयत्न केला देवाने, त्याला वेगळं केलं. तरी त्याला जंगलातून आणून तुरुंगात टाकलं आणि तुरुंगात त्याचा शिरछेद केला. कशामुळं? कारण हेरोद राजाला तो सांगतो, हे राजा, तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे शास्त्र विहित नाही, हे पाप आहे. जेव्हा त्यांनी तो पाप विधित करतो, त्याच वेळेला त्यांच्यामध्ये सुडाची भावना निर्माण होते आणि त्याला ते मारून टाकतात. आज घडतं असं की आजही सत्य बोलणारे लोक, सत्य बोलणारे पाळक, खरं बोलणारे पाळक, एक मराठीत म्हण आहे, खरं मरत आणि चाभर चरत. आज खरे लोक आजही मरतायत. प्रियजन हो, देवाच्या दासाचा आदर करा. या ठिकाणी लांगडा भिकारी म्हणत आहे, काय म्हणतो म्हणजे मागतो. 40 वर्षाचा आहे तो, 40 वर्ष वयाचा मनुष्य. त्याच्या घरातील लोक त्याला दरवाजाजवळ आणून ठेवतात, सुंदर नामे दरवाजाजवळ. आणि 40 वर्ष म्हणजे 5-6 वर्ष गेले असतील लहानपणचे, परंतु जो 35 वर्ष किंवा 30 वर्ष तो रोज त्या दरवाजात भीक मागत आहे आणि रोज त्याला पैसे मिळत आहेत. रोज लोक त्याच्याकडे केविलवाने नजरेने पाहून त्याला पैसे देतात. तुम्हाला माहिती, वेगवेगळ्या ठिकाणी जे भिकारी लोक असतात ते चांगले स्थान धरून बसतात. लोकांचं लक्ष जाईल, चांगले चांगले लोक ज्या रस्त्याने जातील त्या रस्त्यात ते भिकारी लोक बसलेले असतात. विशेषतः जे मंदिरं वगैरे असतात तिथे लोकांची भावना तिथे जागृत कोमल झालेली असते आणि मग त्या ठिकाणी भिकारी बसले असतात. लोक शेजाऱ्याला मदत करणार नाही. प्रभूने शेजाऱ्याला मदत करायला सांगितली, जसे आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. लोक शेजाऱ्याला मदत करणार नाही. आपल्या बाजूला जे गरजवंत दिसतात त्यांना मदत करणार नाही.
परंतु लोकांना धार्मिक दाखवण्यासाठी जे भिकारी दरवाजाजवळ मंदिराजवळ बसले असतात त्यांना दान धर्म करतात, घरी भाकरी बनवून आणलेल्या त्यांना देतात, पण आजूबाजूला असलेले गरजवंत त्यांची गरज पूर्ण करत नाही, कारण ते लोकांसमोर धार्मिक दाखवायचा प्रयत्न करतात. परंतु शिष्यांनी, योहानाने आणि पेत्राने या ठिकाणी तो पडदा फाडलेला आहे, तो बुरखा फाडलेला आहे धार्मिकतेचा. ते डायरेक्टली बोलले, आमच्याकडं सोनं रुपं काही नाही. मला असं वाटतं त्या ठिकाणी जर दुसरे पालक असते ना, दुसरे ब्रदर लोक असते ना, दुसरे चर्च लोक असते ना, त्यांनी काय काय म्हटले असते, इतक्या प्रार्थना करतो आणि तुझ्याजवळ काय नाही. लोकांना उलट सांगितलं असतं, बघा याच्या प्रार्थनेत काही दम नाही, याच्याकडे काहीच नाही, काय याच्याकडून प्रार्थना करून घेता, याला स्वतःला याच्या गरजाच पूर्ण होत नाही, हा काय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणार. पेत्राकडे काय नाही, योहानाकडे काय नाही, आणि काय तुमच्यासाठी करणार तो. मी मगाशी म्हटलं की वाईट वातावरण, धोक्याचं वातावरण आपल्या कम्युनिटीमध्ये तयार होत आहे देवाच्या सेवकाच्या विरोधातलं. लोकांचा समज असा झालेला आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा तो जास्त धार्मिक, ज्याच्याकडे भारी भारी गाड्या तो जास्त धार्मिक, ज्याच्याकडे मोठमोठे बंगले तो धार्मिक, ज्याच्याकडे भरपूर इम्पोर्टेड असे कपडे, प्रत्येक महत्वाचे म्हणजे बाहेर चांगल्या चांगल्या वस्तू ज्याच्याकडे असेल तो धार्मिक, आणि तोही दाखवायचा प्रयत्न करतो की मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित, मी आशीर्वादित. कसले आशीर्वाद? चांगले कपडे घातल्याचे आशीर्वाद, चांगल्या गाड्या असण्याचे आशीर्वाद, चांगले घरदार असण्याचा खूप बँक बॅलन्स आहे हा आशीर्वाद. आणि मग लोकांचा समज असा आहे की अशा लोकांकडून प्रार्थना करून घ्या. माझ्या भावांनो बहिणींनो, अशा लोकांकडून प्रार्थना करून घेतल्याने लंगडा उठून चालणार नाही, कुष्ठरोगी बरा होणार नाही, अंधाचे डोळे उघडणार नाहीत, मुक्का बोलणार नाही, मुक्का बोलेल, आंधळा चालेल, बाहेर ऐकेल देवाच्या सामर्थ्याने. हालेलुया. आमच्याकडे सोनं रुपये काय नाही, जे आहे ते तुला देतो, नासरी येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. आम्ही आमच्या जीवनात काय कमवलं? ख्रिस्त कमवलं, ख्रिस्ताचं सानिध्य कमवलं, ख्रिस्तापासून असलेली गॅरंटी कमवली, ख्रिस्तापासून असलेली शाश्वती कमवली. आम्ही धन कमवलं नाही. प्रिय भावांनो बहिणींनो, हे धन, ही संपत्ती, हे ऐश्वर हे संपून जाईल. आपण खऱ्या धनाची अपेक्षा करत आहोत. मी कधी कधी म्हणतो, जे लोक या जगामध्ये सगळ्या सुखसोयी मिळवतात किंवा सुखसोयी मिळवायचा प्रयत्न करतात, असं वाटतं की पुलपिटवरून बोलताना स्वर्ग हा आभास आहे असं त्यांना वाटत असेल. काय स्वर्गात? इथे सगळी मजा करून घ्या, स्वर्गात काय? पण प्रभू म्हणाला लाजराला की लाजार आपल्या जीवनात दुःख भरून पावलेला आहे. प्रियजन हो, लंगडा भिकारी पूर्णपणे बरा झाला. पेत्र आणि योहान यांच्या श्रीमंतीने नाही, तर त्यांचं आणि देवाचं जे नातं आहे त्या नात्याने लंगडा भिकारी, 40 वर्षाचा भिकारी मनुष्य बरा झाला एका क्षणात. या लोकांकडे पैसे नव्हते, परंतु जेव्हा त्यांनी त्याच्यासाठी त्याचा हात धरला आणि येशूचं नाव घेऊन त्याला उठवलं, तेव्हा एका क्षणामध्ये भिकाऱ्याचा श्रीमंत मनुष्य झाला. त्या भिकाऱ्याची गणना पेत्र आणि योहान यांच्या बरोबर झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला भिकारी हे नाव दिलेलं होतं, परंतु आज तो 40 वर्षापासून मंदिराच्या दारात ताटकळत बसलेला मनुष्य आज मंदिरात जाऊन मोठ्याने उड्या मारून देवाची स्तुती करतो. प्रिय भावांनो बहिणींनो, असे कितीतरी लोक आपल्या अवतीभोवती आहेत, असे कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला आहेत, असे कितीतरी लोक आपल्या परिवारामध्ये आहेत की ते फक्त मागत राहतात, फक्त पैसा पैसा पैसा, प्रॉस्पेरिटी, धन 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 याचाच विचार करतात. आणि आम्ही लोक देखील, सेवा करणारे लोक देखील त्यांच्या जगी गरजांचाच विचार करतो, धनाचाच विचार करतो. आज पाळक लोक देखील आम्ही फक्त धनासाठी, गरजासाठीच प्रार्थना करतो, पण त्याची खरी गरज जी आहे, ती खरी गरज जी आहे की त्यांनी बरं व्हावं, शारीरिक आरोग्य मिळावं
आणि शारीरिक आरोग्याबरोबर त्यांना देवाचं सानिध्य सुद्धा मिळावं, देवाच्या मंदिरात त्यांची वस्ती व्हावी. म्हणून स्तोत्र करता 84 मध्ये म्हणतो, माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. देवा, तुझ्या वेद्याजवळ चिमण्यासाठी आणि कोटे बांधव्यास निळवीस स्थळ मिळाले आहे. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. त्या लंगड्या भिकाऱ्याला पेत्र योहानाच्या सानिध्याने, पेत्र आणि योहानाच्या प्रार्थनेने, पेत्र योहानाच्या प्रार्थनामय जीवनाने, पेत्र आणि योहान यांच्या ऐक्याने त्याला मंदिरात प्रवेश मिळाला. चला, आजूबाजूला असंख्य जे लोक आहेत त्यांना आपण देवाच्या मंदिरात आणूया. आपण आपले डोळे बंद करू, प्रार्थना करू. सामर्थ्यवान जिवंत थोर दळ दे बापा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या पवित्र प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आकाश तुझा आहे, पृथ्वी तुझी आहे, या पृथ्वीवर जे आहे प्रभू ते सर्व तुझं आहे. तू मालक आहेस, तू स्वामी आहेस. प्रभुदेव बापा, तुझ्या इच्छे आणि योजनेशिवाय या भूतलावर काही घडत नाही. तू सर्व समर्थ, सर्व ज्ञानी आणि सर्व व्यापी देव आहेस. प्रभुदेव बापा, आमची लायकी आणि पात्रता नसताना तू आम्हाला लायक केलंस. तुझ्या सेवेसाठी तू आम्हाला बोलवलंस प्रभू. तू पाचारण केलंस, विश्वासू मानून तुझ्या सेवेकरता तू आम्हाला अधिष्ठित केलंस. मनापासून तुझी स्तुती करतो बापा. जे तुझं पवित्र वचन आज सांगण्याकरता प्रभू तुम्हाला उभं केलंस, मी मनापासून तुझं गौरव करतो प्रभू. माझी काय लायकी, माझी काय पात्रता, परंतु तू पात्र केलंस बापा, तुला धन्यवाद देतो प्रभू. ज्या तुझ्या प्रिय लोकांनी हे वचन ऐकलेलं आहे प्रभुदेव बापा, जे तुझं वचन ऐकत आहेत माझ्या देवा, प्रत्येकाच्या अंतकरणात तू कार्य कर प्रभुदेव बापा. खरोखर तुझ्या पवित्र वचनाची टोचणी आम्हा प्रत्येकाला लागू दे प्रभुदेव बापा. यामध्ये कोणाला मन दुखेल यासाठी नाही, तर मन परिवर्तन होईल यासाठी प्रभू तुझे पवित्र वचन आहेत. आज तुझ्या पवित्र वचनाने प्रत्येक अंतःकरणाची पकड घे प्रभुदेवा. प्रत्येकाला हे सत्य समजू दे की देवबाप बरं करणार आहे. प्रत्येकाला हे सत्य समजू दे की आमच्या ऐक्यात फार मोठं सामर्थ्य आहे, म्हणून आम्ही आमचं ऐक्य कधी टाळू नये, आमच्या ऐक्यापासून आम्ही दूर जाऊ नये. आमचं ऐक्य तुटेल असं आम्ही वागू नये. तर मी माझ्या भावावर, माझ्या बहिणीवर, माझ्या मित्रावर, माझ्या मैत्रिणीवर, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यावर, माझ्या पाळक साहेबावर आणि माझ्या मंडळीवर मी प्रेम करावं, प्रीती करावी असं हृदय प्रभू आज माझ्या प्रत्येक भावाला तू दे पवित्र बापा. खरोखर आमचं प्रार्थनेचं जीवन तू बनव प्रभू. पैसा असो अथवा नसो प्रभू दे बापा, पण तुझ्या मंदिराची ओढ, गोडी, रुची आम्हाला लागू दे देवबापा. प्रार्थना करतो, तू अद्भुत चमत्कार करणारा देव आहेस प्रभू. ज्या पर्पजसाठी, ज्या कारणासाठी या भूतलावर आम्ही आहोत तेव्हा पेत्र आणि योहान त्यांना ते कळालं की सोनं, रूप, धन, संपत्ती यासाठी, हे जमा करण्यासाठी आम्ही नाही, तर प्रभूच्या वचनाची घोषणा करण्यासाठी आम्ही आहोत. प्रभूने जे सामर्थ्य दिलं ते सामर्थ्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी देवाने आम्हाला कामावर नेमलेला आहे प्रभू. त्यांच्या प्रार्थनामय जीवनाचा जो भाग आहे तो आम्ही स्वीकारावा याकरता प्रत्येकांना मदत कर प्रभू देवा. पुन्हा एकदा प्रार्थना करतो, आमच्याकडे सोनं रूप काही नाही, तू आमच्या बरोबर आहेस देवा. वधस्तंभावर आम्ही खेळलेले तेथेच मिळाल्या सर्व काही तू आम्हाला दिलंस. मनापासून स्तुती करतो. आज तुझ्या वचनाने प्रत्येकाला आशीर्वाद दे प्रभू. जे आजारी आहेत येशूच्या नावात त्यांना उठून उभं कर, त्यांना स्पर्श कर. जे समस्येत आहेत त्यांच्या समस्या सोडू दे बापा. जे दुर्धर आजाराने आपल्या बिछाण्यावर खिळून आहेत प्रभू, येशूच्या नावात त्यांना तू उठाव दे बापा, त्यांना बरं कर प्रभू दे बापा. जे संकटात आहेत येशूच्या नावात त्यांना संकटातून बाहेर काढ पवित्र बापा. जे आरोपाखाली जीवन जगत आहेत, जे पापाच्या दाशात जीवन जगत आहेत प्रभू, येशूच्या नावात त्यामधून त्यांना बाहेर काढ आणि हो दे तुझं महान गौरव पवित्र बापा. मनापासून धन्यवाद देतो, तू आमची प्रार्थना ऐकलीस प्रभू. येशूच्या नावात सर्व विनंती दे बापा तुला केल्या म्हणून तू स्वीकार. आमेन.